नमस्कार मंडळी, तर मी आहे श्रद्धा. अजून हा आहे माझा फर्स्ट व्लॉग आफ्टर जपानहून आल्यानंतर. तर आज आहे तानापोळा आणि तानापोळा हा महाराष्ट्रात स्पेशली विदर्भ आणि मध्य भारतातील शेतकरी वर्गामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमा झालेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता किती छान लहान लहान मुलं इथे छान तयारी करून आपल्या नंदीला छान तयारी करून इथे सगळेजण एकत्र जमा झालेलं आहे. इथे सगळ्यांचे नाव लिहून घेतलेले आहेत, कारण की सगळ्या बच्चांची नाव लिहून घेतल्यानंतर सगळ्यांची एक एक चिठ्ठी काढणार. ज्याची फर्स्ट चिठ्ठी आली त्यांना फर्स्ट प्राइज देण्यात येणार. अजून सगळेजण खूप जास्त एक्सायटेड आहेत आणि आतुरतेने वाट बघत आहेत की त्यांना काय कायच गिफ्ट्स मिळणार आहेत. तर इथे माझी ताई आणि जीजू इथे बॉटल्स वाटप करत आहेत. अजून आम्ही आमच्याकडनं ड्रॉइंग बुक्स अजून क्रेयॉन्स दिलं आहे. मुलं हे बघून खूप जास्त हॅप्पी झाले की त्यांना इतके सारे छान छान गिफ्ट्स मिळत आहेत. आणि त्याचनंतर थोड्या वेळामध्ये इतक्या जोराचा आभाळ आला आणि इतक्या जोराचा पाऊस आला. आम्ही सगळेजण इकडे तिकडे धावलो शेटसाठी आणि सगळेजण आम्ही उभे झालो. मजा पण खूप येत होती, अजून वाईट पण वाटत होतं. आम्ही ओले पण होत होतो आणि वाईट पण वाटत होतं, कारण की मुलं या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघतात, छान तयारी करतात, आपल्या नंदीला सजवतात. अजून आजच्या दिवशी पाऊस आला तर त्यांचं थोडं स्पॉईल पण झालेलं आहे. पण त्यानंतर आम्ही जसा लगेच पाऊस गेला आम्ही परत स्टार्ट केलं पटापट सगळ्यांना गिफ्ट्स देणं, कारण की परत पाऊस कधी पण येऊ शकतो आणि आला की मग परत सगळेजण इकडे तिकडे जातील आणि लपतील, त्यांची तयारी पण खराब होणार. मग सगळं काही गिफ्ट्स दिल्यानंतर पोळा फोडण्यात आला. फोडण्यात म्हणजे गावात असं म्हणतात की पोळा आता फुटला बा म्हणून, तर मी तोच वर्ड यूज करत आहे. सॉरी, मला माहिती नाही त्याला काय म्हणतात. मग ते झालं की सगळेजण आपल्या घरी गेले. घरी जाऊन ते लोक आपल्या नंदीची पूजा करतात, पाय धुतात. त्यानंतर नेबर्समध्ये वगैरे जातात, परत ते लोक पाय धुतात. आणि इथे मी माझा व्लॉग एंड करत आहे. अगर तुम्हाला माझा व्लॉग आवडलेला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरा नको. अजून प्लीज कमेंट पण करा. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग तर प्लीज मला सांगा. बाय बाय.